आपण स्टार्ट करतो आता. फ्लुइडच्या काही प्रॉपर्टीज बघत होतो आपण, तिथनच त्याच्या पुढे सुरू करू. बघा आता फ्लुइड जे असतं, फ्लुइड हॅज लेस रेजिस्टन्स अगेन द डिफॉर्मेशन फोर्स. ओके, डिफॉर्मेशन फोर्स काय असतो आपण बघितला, सगळ्यांना आठवत असेल डिफॉर्मेशन फोर्स काय असतो. परत मी एकदा सांगून देतो. फॉर एक्झाम्पल एखादं कुठलं पण एक भांड आहे. ओके, समजा तुम्ही काय करताय, याच्यावरती दोन्ही साईडनी फोर्स लावताय. ओके, तुम्ही इमॅजिन करू शकता की समजा तुमच्याकडे एखादं कप आहे, आपला जो असतो बघा यूज अँड थ्रो वाला कप, त्याच्याकडे तुम्ही दोन्ही साईडनी फोर्स लावताय, काय होईल रे, तो दाबला जाईल किंवा चेपला जाईल. ओके, लगेच तो विदिन अ सेकंड डिफॉर्म होऊन जाईल. ओके, डिफॉर्म होणं म्हणजे काय म्हणतो आपण, जर ज्या प्रकारे एखादी गोष्ट फॉर्म होते ना, त्याच प्रकारे एखादी गोष्ट डिफॉर्म सुद्धा होते, नाही का. तिचा शेप जेव्हा चेंज होतो तेव्हा ती डिफॉर्म होती. आता तुम्ही सॉलिड वरती जेव्हा फोर्स लावता, तेव्हा काय होतं रे, तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स त्याच्यावरती लावता, तेव्हा ते लगेच डिफॉर्म होतं का? नाही, त्याच्याकडनं पण अपोजिट एक फोर्स जो आहे तो आपल्या अपोजिट डायरेक्शनने लागला जातो. हे आपण काल बघितलं, मागच्या लेक्चरला बघितलं. पण लिक्विड जो असतो, लिक्विडला जेव्हा आपण डिफॉर्म करायचा प्रयत्न करतो किंवा लिक्विडला जेव्हा आपण शेप चेंज करायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारचा फोर्स लागत नाही. एकदम तो सहज असतो, अहिंसावादी असतो असं म्हणू आपण, नाही का. तो तिकडनं कुठल्याही प्रकारचा फोर्स लावत नाही, इझिली डिफॉर्म होऊन जातो. डिफॉर्म होतो म्हणजे काय रे, त्याचं शेप चेंज करणं. आता विचार करा, तुम्ही पाण्याला घेतलं आणि एखाद्या ग्लासमध्ये टाकलं, तर तो काय करेल, ग्लासचा शेप घेऊन टाकेल. त्याच पाण्याला तुम्ही माठामध्ये टाकलं तर तो माठाचा शेप घेऊन टाकेल. म्हणजे इथं तो लगेच विदिन अ सेकंड डिफॉर्म झाला. त्यांनी कुठल्या प्रकारे अपोज केला का त्या डिफॉर्मेशनला? काय म्हणलं का नाही, मी पण तुमच्या अगेन्स्ट फोर्स लावल, मला नाही व्हायचं डिफॉर्म, असं काही झालं का? नाही. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वॉटरच्या केसमध्ये येतं, तर वॉटरच्या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स दाखवत नाही तो अगेन्स्ट डिफॉर्मिंग फोर्स. जो आपण त्याला डिफॉर्म करण्यासाठी फोर्स लावतो, त्याच्या अगेन्स्ट कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स वॉटर कडनं लागत नसतो. ओके, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगता येते बघू आपण. आता एक उदाहरण घेऊ आपण याच्यासाठी. बघा, फॉर एक्झाम्पल हे पाण्याचे मॉलिक्युल्स आहे. पाण्याचे मॉलिक्युल्स माहिती का रे कसे राहतात? मला एक सांगा, सॉलिडचे मॉलिक्युल्स आणि पाण्याच्या मॉलिक्युल्स मध्ये बेसिक फरक काय असतो? पाण्याचे मॉलिक्युल जे राहतात ना, ते सॉलिडच्या मॉलिक्युल पेक्षा लुजली कॉम्पॅक्ट असतं. सॉलिडचे मॉलिक्युल जर आपण बघितले तर ते काहीशे असे राहतात, एकदम एकमेकांशी जवळ जवळ असते, एकदम गर्दी केलेली असते, नाही का. त्याच्यामुळे यांना डिफॉर्म करणं थोडंसं अवघड असतं, नाही का. आता पाण्याच्या मॉलिक्युलची जेव्हा मी बात करतो ना, तर पाण्याच्या मॉलिक्युल्स मध्ये थोडा थोडा गॅप असतो, नाही का. म्हणजे ते कसे राहतात, एकमेकांशी कॉम्पॅक्ट तर राहतात, एकमेकांशी बांधलेले तर राहतात, पण कसे लुजली कॉम्पॅक्ट असतात. लुजली म्हणजे लूज असतं थोडेसे एकमेकांशी. आता होतं काय, जेव्हा तुम्ही यांच्यावरती नॉर्मल फोर्स पण लावता. ओके, नॉर्मल फोर्स म्हणजे काय इथं समजून घ्या. नॉर्मल प्रेशर जेव्हा म्हणतो आपण, तो कोणत्या प्रकारचं प्रेशर म्हणतो, नाही का. आता तुम्ही याला एखाद्या ग्लासमध्ये टाकलं. ओके, हे जे पाणी, या पाण्याला काय केलं तुम्ही, एखाद्या ग्लासमध्ये फिल केलं. तर ग्लासमध्ये फिल केल्याच्या नंतर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा जास्त प्रेशर देतोय का रे आपण? नाही. ग्लासच्या जे वॉल्स आहे, ग्लासचं जे कडा आहे, त्याच्याने एकदम नॉर्मलचा प्रेशर जो आहे त्याच्यामध्ये लागतोय. ओके, हे आपण बघितलं. ग्लासच्या कडांचा एकदम नॉर्मल प्रेशर जो आहे तो त्याच्यावरती लागतोय. इतका नॉर्मल प्रेशर असताना सुद्धा पाणी जे आहे ते काय करतं, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अपोजिट फोर्स लावत नाही, किंवा नॉर्मल प्रेशर लागला तरी ते डिफॉर्म होऊन जातं इझिली, नाही का. असं नाही राहत का पाण्याला डिफॉर्म करायचं म्हणजे तुम्हाला एकदम जोराचा कुठला तरी फोर्स लावावा लागेल, किंवा एकदम मोठा कोणता तरी फोर्स लावावा लागेल, नाही का. तुम्ही काय करता, फक्त नॉर्मली जरी प्रेशर लावलं तुम्ही, तरी पाणी जे असतं ते इझिली काय होऊन जातं, डिफॉर्म होऊन जातं. त्याला डिफॉर्म करण्यासाठी तुम्हाला जास्त एक्सेस मेहनत करायची गरज नसते. ओके, पाण्याचे मॉलिक्युल कसे फोर्स लावतात ते पण आपण बघितलंय कालच्या लेक्चर मध्ये. तुम्हाला उदाहरण दिलं होतं मी, की स्विमिंग करायला जातो तेव्हा आपण काय होतं एक्झॅक्टली, नाही का. ते पण आपण बघू. ओके, त्याच्यानंतर पुढे काय बघा. आता ही डायग्राम म्हणजे काय ते नीट नोटीस करू पहिल्यांदा आपण. समजा आपण एखादं पाण्याचं भांड घेतलं. ओके, याच्यामध्ये ना पूर्ण पाणी भरलेलं आहे, नाही का. आता आपण काय केलं, ह्या पाण्यामध्ये एक स्लिट जी आहे ती टाकून दिली. स्लिट म्हणजे असं पातळ पेपर जो येतो आपण त्या पाण्यामध्ये टाकून दिला, नाही का. आता होतं काय रे, त्याच्या ह्या साईडला पण पाणी आणि ह्या साईडला पण पाणी. ओके, पहिल्यांदा एक गोष्ट नीट लक्षात घ्या, पाण्याचा फोर्स जो आहे तो ह्या डायरेक्शन मध्ये पण लागतोय त्याच्यावरती. ह्या डायरेक्शननी, ह्या साईडनी पण पाण्याचा फोर्स लागतोय आणि ह्या साईडनी सुद्धा पाण्याचा फोर्स लागतोय. ह्या साईडच्या पाण्याच्या फोर्सला आपण बोललो डीएफ. काय बोललो, डीएफ. डी कधी लावतो रे आपण एखाद्या गोष्टीच्या मागे, जेव्हा एखाद्या गोष्टीला आपल्याला छोटं दर्शवायचं असतं,
ती नॉर्मल पेक्षा कशी लेस आहे, त्यावेळेस आपण तिथं डी जो आहे तो पुट करतो. इथं पण आपण डीएफ लावला, बरोबर, म्हणजे हा पण कसं झाला आपला नॉर्मल फोर्स झाला, काही जास्त फोर्स नाही, एकदम निग्लिजिबल फोर्स लागतो. कारण तुम्हाला माहिती आहे, पाण्याकडनं कसा फोर्स लागतो, पाण्याच्या मॉलिक्युल्स कडनं एकदम कमीत कमी फोर्स लागतो, नाही का. दुसरी गोष्ट, ही जी स्लिट आहे तिचा काहीतरी एरिया राहणार आहे, बरोबर. आता याचा जो एरिया आहे त्याला मी काय बोललो, डी ए बोललो. काय बोललो त्या एरियाला, डी ए बोललो. परत मी डी लावला का बरं, कारण छोटासा एरिया राहणार आहे. स्लिटचा कसा एरिया असतो, एकदम बारीक पातळ स्लिट आहे, नाही का, तिचा एरिया पण कसा राहणार आहे, नॉर्मल राहणार आहे, एकदम निग्लिजिबल राहणार आहे, नाही का. मग आपण काय मानलं, डीएफ हा त्यांच्यावरती लागणारा फोर्स आहे, त्या स्लिट वरती दोन्ही साइडनी पाण्याच्या मॉलिक्युल्स कडनं लागणारा फोर्स आहे. त्याच्यानंतर आपण डीए कशाला मानलं, ती स्लिट जी, त्या स्लिटचा एरिया जो आहे त्याला आपण काय मानलं, डीए मानलं. मग आता इथं काय काय सांगितलंय बघा. पहिल्यांदा तर इथं सांगितलंय का डीएफ म्हणजे काय, डीएफ म्हणजे काय, सॉरी, डीए म्हणजे काय, स्मॉल एरिया ऑफ सरफेस. जो काय स्मॉल एरिया ऑफ सरफेस आहे या स्लिटचा, त्याला आपण काय बोललो, डीए बोललो. त्याच्यानंतर डीएफ सांगितलंय. डीएफ काय रे, ओके, आपल्या स्लिटच्या दोन्ही साइड्सला जो लागणारा स्मॉल फोर्स आहे त्याला आपण कशाने दर्शवलंय, डीएफ ने दर्शवलंय. ओके, इथपर्यंत ठीक आहे. आता कशा प्रकारे तिथं प्रोसेस होती ते नीट बघू आपण. कशा प्रकारे मॉलिक्युल जे ते फोर्स लावते ते बघू आपण. बघा, हिअर द सरफेस डज नॉट accelerated becomes because all the surroundings exert the equal नॉर्मल प्रेशर. ओके, आता ही गोष्ट नीट लक्षात घेऊ आपण, काय करायचं इथं बघा. आता नॉर्मल कॉमन सेन्सची गोष्ट, एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, एक टग ऑफ वॉर होती. टग ऑफ वॉर म्हणजे काय असतं, रस्सीखेच, सगळ्यांना माहिती रस्सीखेच कशा प्रकारे होती. आता विचार करा, इकडनं एक मुलगा आहे या साईडने, ओके. हा जो मुलगा आहे ना, समजा 60 kg चा मुलगा आहे, आणि त्याच्यामध्ये आपण ताकद जी ती केजी वाईज धरू, नाही का आपण. 60 kg चा मुलगा आहे आणि इकडनं जो आहे ना तो 60 kg चा दुसरा मुलगा आहे, ओके. इथनं पण एक मुलगा आहे, तो पण किती केजीचा आहे, 60 kg चा आहे. दोघांची ताकद सेम आहे, दोघांची क्षमता सेम आहे, दोघं सेम एक्सरसाइज करतात. आता आपण यांच्यामध्ये ना टग ऑफ वॉर साठी इथे एक मध्ये स्लिट लावली आणि बोललो ओढा दोघांना, नाही का. आता काय होतं रे, हा इकडनं ह्या डायरेक्शनला फोर्स लावतोय, तो त्या अपोजिट डायरेक्शनला फोर्स लावतोय. दोघांनी पूर्ण जोर लावला, नाही का, दोघांनी पण फोर्स लावला. यांनी 10 न्यूटनचा फोर्स लावला, दुसऱ्यांनी पण 10 न्यूटनचा फोर्स लावला. काय होईल, ती स्लिट्स एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह करेल का, नाही करू शकत. का बरं, कारण इकडचा फोर्स 60 न्यूटनचा आहे, ओके, आणि इकडचा फोर्स पण 60 न्यूटनचा आहे, पण कसं आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये. तुम्हाला माहिती ना, एक फोर्स जर दुसऱ्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर आपण त्याला मायनस देतो. मायनस दिला म्हणजे काय आलं रे, हे दोघं फोर्स जे ते काय होऊन गेले, कॅन्सल होऊन गेले. दोघं फोर्स कॅन्सल झाले किंवा बॅलन्स झाले असं आपण इथं म्हणू शकतो. आणि जर दोन फोर्सेस बॅलन्स होत असेल तर ती स्लिट जी ती जागेवरनं हलणारच नाही, ती तिथं आहे ना तिथंच राहील. बघा, ती स्लिट्स मध्ये मोशनच होत नाही. आता विचार करा, त्या स्लिट मध्ये मोशन नाही झाली म्हणजे तिची काही व्हॅलोसिटी नाही आली, आणि तिची काही व्हॅलोसिटी नाही आली म्हणजे त्या स्लिटचं ऍक्सलरेशन झालं का, नाही. मग आपण तेच इथं मेन्शन केलंय. समजा समजा दोन्ही साइडनी, स्लिटच्या दोन्ही साइडनी जर इक्वल फोर्स अप्लाय होत असेल तर त्या स्लिट्स मध्ये कुठल्याही प्रकारचं ऍक्सलरेशन घडत नाही, ओके. त्या स्लिटचं कुठल्याही प्रकारे ऍक्सलरेटेड होत नाही ती स्लिट, स्लिट जी असते ती, ओके. हे नीट लक्षात ठेवा. इवन हे आपण याच्या बाबतीत पण हे करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण समजा पाण्यामध्ये गेलो, पाण्यामध्ये तुम्ही जाऊन बघा, पाण्यामध्ये तुम्हाला पुढच्या साईडने जेवढं फोर्स फील होतो ना तेवढंच मागच्या साईडने पण होतो. ज्यांनी स्विमिंग केली त्यांना माहिती असेल मी कशाबद्दल बोलतोय, ओके. किंवा इव्हन तुम्ही पाण्यामध्ये हात टाकून बघू शकता, एखादा टप वगैरे असेल तर त्याच्यामध्ये हात टाका, तो हात जो आहे ना तो पुढे मागे करून बघा थोडस, नाही काय होतं बघा. तुम्ही जेव्हा हात जेव्हा पुढे कराल तुम्ही, त्यावेळेस जेवढा रेजिस्टन्स तुम्हाला फील होईल ना, मागं करताना सुद्धा तेवढाच रेजिस्टन्स फील होईल. याचा मिनिंग काय रे, पाण्याचे मॉलिक्युल जे राहतात ना ते बोथ साइडनी इक्वल फोर्स लावताय. असं नाही होणार का तुम्ही पुढं हे करताय तर तुम्हाला एकदम जास्त फोर्स फील झाला आणि मागं करताना काहीच फोर्स फील नाही आला. तसं होऊ शकतं, पण कधी, जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताचा एरिया कमी करून टाकाल. मानलं की तुम्ही हात पुढं करताना एकदम सरळ हात ठेवला, एकदम जो आपला हाताचा पंजा आहे तो ओपन ठेवला, आणि जेव्हा तुम्ही मागच्या साईडला करत होते तेव्हा हात तुम्ही उभा करून टाकला, किंवा पंजा जो आहे तो तुम्ही एकदम इन्क्लाइंड केला, मग त्यावेळेस तुम्हाला फोर्स फील नाही होणार, कारण तुम्ही एरिया कमी करून टाकला, ओके. हे नीट समजून घ्या. कारण पाण्याचे मॉलिक्युल्स हे दोन्ही साइडनी इक्वल फोर्स लावतात. इक्वल फोर्स लावल्यामुळे काय होतं, त्यांचा फोर्स एकमेकांना बॅलन्स करून टाकतो, आणि फोर्स जेव्हा बॅलन्स करतो एकमेकांना त्यावेळेस ऍक्सलरेशन झिरो असतं, त्यावेळेस कुठल्याही प्रकारची मुवमेंट जी ती घडत नसती, ओके. हे बघितलं आपण. याच्यानंतर नेक्स्ट बघू. बघा पुढचं, पुढे काय सांगते ते प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आता हे महत्वाचं आहे.
फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय असतात? आता नॉर्मली बेसिक प्रॉपर्टी जे आहे त्या आपण आधी बघून घेतले की फ्लुइड्स फ्लो करू शकतं, इनकॉम्प्रेसिबल असतं. आता इथं बघू आपण काय काय बघूया. बघा पहिली प्रॉपर्टी येते, दे डू नॉट अपोज डिफॉर्मिंग फोर्स, दे गेट परमनंटली डिफॉर्म्ड. आता हे खूप महत्वाचं आहे बघा. काय झालं? पहिल्यांदा पाणी होतं, पाण्याला तुम्ही काय केलं, एका भांड्यामध्ये टाकून दिलं. जसं तुम्ही पाण्याला भांड्यामध्ये टाकलं, पाण्याने तुमच्याशी काही विवाद घातला का, की मी ह्या भांड्याचा आकार घेणार नाही किंवा मी ह्या भांड्यामध्ये नाही राहू शकत, मला अजून चांगलं भांडं पाहिजे, तुम्ही स्टीलचं भांडं का देताय, मला काचेचं भांडं द्या तरच मी त्याच्यात राहील, असं होतं का कधी? नाही होत. पाण्याला तुम्ही ज्या भांड्यामध्ये टाकलं त्या भांड्याचा शेप तो विदिन अ सेकंद घेऊन टाकतो, नाही का? मग तुम्ही त्याला फ्लॅट भांड्यामध्ये टाका किंवा कर्वेचर याच्यामध्ये टाका, सर्क्युलर कुठल्या भांड्यात टाका, फरक नाही पडत. म्हणजे काय होतं रे, पाण्याला जसं आपण पाण्यावरती फोर्स अप्लाय करतो, फोर्स इथे अप्लाय झाला ना, कसा फोर्स अप्लाय झाला? या पाण्याच्या वॉल्सद्वारे फोर्स लागला गेला, बरोबर? इथं पाण्याची जेवढ्या पण वॉल्स आहे ह्या सगळ्या वॉल्सच्या साईडने त्याच्यावरती फोर्स अप्लाय झाला, आणि त्या वॉल्सनी फोर्स अप्लाय करून पाण्याला काय सांगितलं, तू इथंच राहा, तू याच्या बाहेर नाही जाऊ शकत. आता पाण्याने जर ठरवलं असतं तर ह्या डिफॉर्मिंग फोर्स, हा डिफॉर्मिंग फोर्सच आहे बरोबर, वॉल्सद्वारे लागतोय तो डिफॉर्मिंग फोर्स आहे. जर पाण्याने ठरवलं असतं तर तो ह्या डिफॉर्मिंग फोर्सचा विरोध करू शकला असता आणि म्हटलं असतं नाही मी इथं नाही राहू शकत, आणि हे भांड जे आहे ते फोडून टाकलं असतं आणि बाहेर आलं असतं. पण त्यांनी डिफॉर्मिंग फोर्सला विरोध केला का रे? नाही केला. त्यांनी डिफॉर्मिंग फोर्सला विरोध नाही केला. डिफॉर्मिंग फोर्सला कोण विरोध करणार तुम्ही बघितलंय? एक काम केलं तुम्ही, चणे घेतले किंवा छोटे छोटे जे छर्रे असतात ना, लहानपणी तुम्ही बंदूक खेळली असेल ती पिवळ्या छर्र्यांची, नाही का, ते छर्रे घेतले आणि तुम्ही भरतच चालले, नाही का, ही बरणी पूर्ण भरली, एक छोटीशी जागा मोकळी ठेवली, बाकी वरतून झाकण लावलं आणि त्याच्यातनं वरती अजून कोंबून कोंबून त्या छोट्याशा होल मधनं भरताय, नाही का, आणि भरता भरता तुम्ही भरतच चालले, त्याच्यामधली एरिया संपून गेलाय. आता तो फोर्स आहे ना वॉलचा, तो त्या दाण्यांवरती किंवा त्या छर्र्यांवरती लागायला सुरुवात झाली, नाही का, पण तरी तुम्ही अजून कोंबून कोंबून त्याला भरताय. काय होईल रे, एक कंडिशन अशी येईल का ते झाकण फुटून जाईल किंवा ती बरणी जी ती फुटून जाईल, नाही का. म्हणजे इथं काय आलं, जो मॅटर आपण भरत होतो ना त्याच्यामध्ये जे छर्रे होते, जे सॉलिड होते, त्यांनी काय केलं, डिफॉर्मेशनच्या फोर्सला विरोध केला. त्यांना दाबलं जात होतं ना, ते म्हणे की नाही आमचं मास तर एवढंच आहे, आम्ही त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही करणार, आम्ही आमच्या मॉलिक्युल्सला मधल्या साईडला नाही ओढणार, आम्ही आमच्या मॉलिक्युल्सला कॉम्प्रेस नाही होऊन देणार. आणि त्यांनी काय केलं, त्या डिफॉर्मिंग फोर्सचा विरोध केला आणि ते भांडं फोडून टाकलं. पण पाणी तसं करतं का? जसं पाण्यावरती इकडनं इकडनं फोर्स अप्लाय झाला, डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय झाला, तसं पाण्याने काय केलं, लगेचच्या लगेच शेप जो आहे तो भांड्याचा घेऊन टाकला, बिना डिफॉर्मिंग बिना डिफॉर्मेशनच्या फोर्सला विरोध करता. आणि एक ही लाईन नीट बघा, दे गेट परमनंटली डिफॉर्म, आणि तो परमनंटली डिफॉर्म होऊन गेला. जर तुम्ही परमनंटली एखादं पाणी एखाद्या भांड्यात ठेवताय, काही पाणी एखाद्या भांड्यात ठेवताय, तर असं नाही होणार की ते 2 दिवस राहील, तिसऱ्या दिवशी बोर होईल आणि परत म्हणाल की आम्हाला आमचा मेन शेप परत पाहिजे. ओके, असं होईल का? नाही होणार. म्हणजे परमनंटली तुम्ही जर 10 वर्ष, 20 वर्ष, 100 वर्ष जरी ते पाणी एखाद्या मडक्यात ठेवलं तर ते मडक्याच्या शेप मध्ये राहील. ओके, राहील का नाही ती गोष्ट वेगळी आहे, तो पॉइंट वेगळा आहे, पण ते शेप चेंज नाही करणार. ओके, हे नीट लक्षात घ्या. ते काय आलं, आता परमनंटली डिफॉर्म झालं. ही पाण्याची, ही फ्लुइडची मेन प्रॉपर्टी असते नाही. हे एअरच्या बाबतीत पण म्हणू शकतो आपण. एअरला तुम्ही बघितलं, एअरला तुम्ही फुग्यामध्ये भरा, एअरला तुम्ही टायर मध्ये भरा, असं आहे का की फुग्यामधली एअर म्हणाल नाही मी टायर मध्ये नाही जाणार, माझा मान त्याच्याने कमी होतो, असं होतं का कधी? नाही होणार. ओके, तुम्ही त्याला ज्या गोष्टीमध्ये भराल, भले वेगवेगळ्या आकाराच्या फुग्यामध्ये भरलं, भले त्याला टायर मध्ये भरलं, तरी एअर जी राहते ती परमनंटली डिफॉर्म होऊन वर्षानुवर्ष त्याच शेप मध्ये राहते. तुम्ही कधी विचार केलाय का तुमच्या टायर मधली हवा शेप चेंज का नाही करत? कारण ती फ्लुइड आहे, तिला डिफॉर्मिंग फोर्स लागलाय टायरच्या सरफेसने, आणि त्या फोर्सला, त्या डिफॉर्मिंग फोर्सला ते कुठल्याही प्रकारे विरोध नाही करत. ओके, इथपर्यंत आपण बघितलं पहिली प्रॉपर्टी फ्लुइडची. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आता. बघा, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. आता हे सगळ्यांनाच माहिती, फ्लुइड जे राहतं त्यांच्यामध्ये एक ॲबिलिटी असते. कोणती ॲबिलिटी असते रे? फ्लो करण्याची. कोणकोणते फ्लुइड्स बघितलं आपण? पाणी, सगळ्यात पहिलं फ्लुइड आपलं. पाणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी इझिली फ्लो करू शकतं. जास्त प्रेशर कडनं कमी प्रेशर कडे ते ऑलवेज फ्लो करतं, पाणी म्हणा. किंवा तुम्ही दुसऱ्या पण फ्लुइडचं एक्झाम्पल घेऊ शकता. आपण दरवेळेस पाण्यावरच डिपेंड नाही राहू शकत. तुम्ही म्हणले ऑइल किंवा गाडीतलं तुमचं पेट्रोल म्हणा, डिझेल म्हणा,
ते सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करतं. जर आपण ते बघितलं की एखाद्या इन्क्लाइंड सरफेसवरती आपण पाणी ठेवलं किंवा कुठल्याही प्रकारचं ऑइल वगैरे ठेवलं, हनी ठेवलं, मिल्क ठेवलं, ते जेवढे पण फ्लुइड्स ते काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करतात. इव्हन आपण लिक्विडचीच का बात करतो, आपण एअर बद्दल सुद्धा बोलू शकतो नाही का. एअर बघितली का तुम्ही की एका ठिकाणी ठेवली तर ती तशीच राहील? नाही शक्य. जर तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारे बॅरियर नाही ठेवले, कुठं कोंडून नाही ठेवली त्याला, तर ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करत असते नाही का. म्हणजे फ्लुइड्स राहतात ते नेहमी काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करत असतात नाही का. कधी असं होत नाही का फ्लुइड्स फ्लो नाही करू शकणार किंवा ते कॅपेबल नसेल फ्लो करायला. जेवढे पण फ्लुइड्स राहतात ज्यांना आपण फ्लुइड्स म्हणतो, ज्यांची डेफिनेशन आपण फ्लुइडच्या क्रायटेरियामध्ये बसवतो, ते सगळ्या गोष्टी काय करू शकता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करू शकता इझिली. पुढचं बघा. दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ अ कंटेनर. बघा आता मगाशी जे बघितलं आपण तेच आहे, घुमवून फिरवून तेच सांगताय कन्सेप्ट. ओके. पण जेव्हा तुम्हाला पेपरला विचारलं जाईल प्रॉपर्टीज, तेव्हा असं नाही राहणार का तुम्ही एका याचं सगळं एक्सप्लेन केलं आणि बाकीच्या काही प्रॉपर्टीज लिहिल्या नाही, तुम्हाला सेपरेट प्रॉपर्टीज लिहावं लागेल. ओके. आता जे काही फ्लुइड्स राहतात ना, ते ज्या शेपमध्ये ठेवलं जाईल त्या शेपचा जो काही शेप असेल, त्या कंटेनरचा जो काही शेप असेल तो ऑक्युपाय करून घेतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या सिलेंड्रिकल शेपच्या कंटेनर मध्ये पाणी टाकलं, पेट्रोल टाकला, ओके, तर तो काय करतो, त्या पूर्ण सिलेंड्रिकल शेपचा कंटेनरचा शेप जो आहे तो कंटेन करून घेतो, तो ऑक्युपाय करून घेतो. त्याच्यामधनं तुम्ही त्याला काढलं, एखाद्या दुसऱ्या जार मध्ये टाकलं, असे ते डिझाईन वाले तुमचे हे असतं बघा, आपले फ्लॉवर पॉट्स असतात, त्याच्यामध्ये जरी टाकलं तरी तो त्याचा शेप घेऊन टाकल. असं काही नाही, एखादी जागा किती छोटी असली किंवा किती मोठी असली त्याला फरक नाही पडत. ज्या भांड्यामध्ये टाकतो आपण, ज्या कंटेनर मध्ये टाकतो, त्या कंटेनरचा शेप जो आहे तो ऑक्युपाय करून घेतो. ओके. त्याच्यानंतर पुढे बघू. हा आता हे बघा, फ्लुइड ऍट रेस्ट. आता फ्लुइड ऍट रेस्ट काय असतं रे, बघू. द ब्रांच ऑफ फिजिक्स द ब्रांच ऑफ फिजिक्स which deals with the properties of fluid at rest is called hydrostatics. ओके. परत एकदा रीड करतो मी, बघा. फ्लुइड ऍट रेस्ट बघतो आपण. फ्लुइड ऍट रेस्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक मोठी डेफिनेशन आहे आपली, जी आपल्याला बऱ्यापैकी एक सब्जेक्टच बनून जातो जे इंजिनिअरिंगला जातात त्यांच्यासाठी. बघा. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ऍट रेस्ट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक. आता हायड्रोस्टॅटिक हा नाव जे आहे ना, हे जो शब्द आहे ना, तो तोडून बघू त्याचा एक्झॅक्टली मिनिंग काय बनतो नाही का. हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय रे, याच्यामध्ये दोन शब्द मिक्स आहे बघा. एक आहे आपला हायड्रो, एक वर्ड काय आपला हायड्रो, आणि दुसरा आपला स्टॅटिक. ओके. हायड्रोस्टॅटिक. हायड्रोचा मिनिंग काय रे, हायड्रोचा मिनिंग मॅक्झिमम जणांना माहिती असतो, हायड्रो म्हणजे पाणी. ओके. जेव्हा जेव्हा हायड्रो हा वर्ड येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला आठवलं पाहिजे, हायड्रो मीन्स काय असतो, पाणी. स्टॅटिक्स म्हणजे काय, स्टॅटिक म्हणजे काय, स्टॅटिक म्हणजे स्थिर, एका ठिकाणी जमलेलं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट होत नाही, कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही, त्याला काय म्हणतो आपण, स्टॅटिक. किंवा आपण त्याला म्हणू शकतो इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये. आठवलं का इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू, मी समजा हे पाणी आहे, हे इथं आहे नाही, आता नॉर्मली जेव्हा आपण बघतो ना, तालाब मधलं पाणी, विहिरी मधलं पाणी किंवा समुद्रामधलं पाणी, ते पाणी कधी नीट नोटीस करून बघितलं का तुम्ही? त्याच्यामध्ये कंटिन्युअसली थोडी ना थोडी मुवमेंट होत राहते नाही का. पण अशा ठिकाणचं पाणी बघा की साचलेलं पाणी, असं छोटस तळ आहे नाही का. आता त्या तळ्यामधलं पाणी जे आहे ना, ते एकदम संत राहील, एकदम शांत राहील, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट जी ती होणार नाही. किंवा तुम्ही एखादं कंटेनर आहे मोठं, तिथलं पाणी तिथं स्टोअर करून ठेवलंय, एखादा मोठा डॅम आहे त्यामधलं पाणी बघा, कधी जिथं जास्त हवा फ्लो होत नाही नाही का, किंवा हवा फ्लो जरी झाली तरी त्याचं अरेंजमेंट अशी राहते ना, का त्या पाण्याची मुवमेंट जास्त होत नाही, तिथं पाणी कसं राहतं, एकाच ठिकाणी फिक्स राहतं नाही का, इक्विलिब्रियम पोझिशनवर असतं, स्टॅटिक पोझिशनवर असतं. त्या पाण्याची जेव्हा आपण स्टडी करतो वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या कन्सेप्ट यूज करतो त्या पाण्याची स्टडी करण्यासाठी, ती जी पूर्ण ब्रांच आहे फिजिक्सची, त्या ब्रांचला काय म्हटलं जातं, हायड्रोस्टॅटिक. खूप मोठा रोल तुमच्या फिजिक्स मध्ये प्ले होणार आहे हायड्रोस्टॅटिक्सचा. अत्यंत इम्पॉर्टंट ब्रांच आहे. हायड्रॉलिक्स, हायड्रोस्टॅटिक्स हे जेवढे पण हायड्रो पासून सुरू होणारे, ह्या सगळ्यांची डीलिंग कशा सोबत असते, वॉटर सोबत किंवा लिक्विड सोबत असते. कुठल्याही लिक्विड सोबत हे डील करता नाही का, ह्या ज्या ब्रांचेस राहतात त्या. ज्यांना कोणाला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी हायड्रोस्टॅटिक्सला नीट समजून घ्या, पुढे खूप कामात येतं ते. ओके. इथपर्यंत समजलं हायड्रोस्टॅटिक म्हणजे काय असतं. याच्यानंतर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे,
आता आपण बघतोय प्रेशर म्हणजे काय असतं, व्हॉट इज मीन बाय प्रेशर. प्रेशर बद्दल आधी आपण ऐकलंय, बघितलंय. बघा, प्रेशरचा फॉर्म्युला काय होतो रे. नॉर्मली जेव्हा आपण म्हणतो ना प्रेशर, तेव्हा आपल्या डोक्यात पटकन येतं प्रेशर म्हणजे काय. 1 सेकंड, याला खाली येऊ थोडं. आपल्याला लगेच आठवतं का प्रेशर म्हणजे काय असतो रे. प्रेशर म्हणजे असतो फोर्स अपॉन एरिया. याला काय म्हणतो आपण, प्रेशर म्हणतो. ओके, फोर्स अपॉन एरिया जो असतो तो असतो आपला प्रेशर. फोर्स सगळ्यांना माहिती, जो आपण फोर्स लावतो एखाद्या ऑब्जेक्ट वरती. ओके, फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, आता ही फॉर्म्युले जे ते आपल्याला काम येणार आहे. जेवढ्या पण डेफिनेशन आपल्या पास्ट मध्ये झाल्या बेसिक वाल्या, ओके, त्या सगळ्या डेफिनेशन तोंडपाठ पाहिजे तुमच्या. त्या डेफिनेशनचे फॉर्म्युलाच तुमचे लर्न पाहिजे. त्या डेफिनेशनच्या फॉर्म्युल्यावरनं तुम्हाला युनिट्स काढता आले पाहिजे. हे जर असलं तर तुम्हाला फिजिक्स मध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार पुढे. ओके, ठीक आहे. चला आता बघू. फोर्स अपॉन एरिया हा प्रेशरचा फॉर्म्युला आहे. एखाद्या फिक्स्ड एरियावरती किती फोर्स अप्लाय होतोय त्याच्यावरून आपण डिटरमाइन करू शकतो का तिथं किती प्रमाणामध्ये प्रेशर जो आहे तो अप्लाय होतोय, नाही का. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण बघू आपण. बघा, समजा एक पाण्याचं भांड आहे. ओके, आणि याच्यावरती काय आहे, जसं आपण सांगितलं पाणी टाकलं होतं आपण मागाशी, तसं पाणी टाकतोय. आता होतं काय रे, हे पाण्याचे मॉलिक्यूल जे राहतं ना त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवा, त्यांचं नेचर कसं आहे. पाण्याचे मॉलिक्यूल काय करतात, ते इझिली डिफॉर्म तर होऊन जातात, देईल तो शेप ऍक्सेप्ट करता. पण हे पाण्याचे मॉलिक्युल्स कंटिन्यू फोर्स लावत असतात, कंटिन्यू प्रेशर अप्लाय करत असतो. कुठं रे, जे पण कंटेनर आहे त्या कंटेनरच्या वॉलवरती हे कंटिन्युअसली फोर्स अप्लाय करत असतं, नाही का. मग आता मला काय काढायचं आहे की ह्या मॉलिक्युल्सद्वारे, ह्या पाण्याद्वारे जेवढं पण कंटेनर आहे आपल्या, त्या कंटेनरच्या साईड्स वरती, त्या कंटेनरच्या कडांवरती किती प्रमाणामध्ये फोर्स अप्लाय होतोय, किती प्रमाणामध्ये प्रेशर अप्लाय होतोय, नाही का. तर मग मी ते कसं काढू शकतो रे. आता मी पहिल्यांदा एक गोष्ट बघल की ही जी कंटेनरची वॉल आहे, समजा मी ह्या वॉलची बात करतोय. ओके, पूर्ण कंटेनर वरचं काढायचं आपल्याला, नीट लक्षात घ्या. कंटेनर आपला स्क्वेअर आहे, स्क्वेअरला किती वॉल्स असतात, 4 वॉल्स असतात. ओके, तर मग आता पहिल्या वॉल वरती काय होतंय, कंटिन्युअसली त्या मॉलिक्युलद्वारे फोर्स अप्लाय होतो. मी पहिल्यांदा एरिया फाइंड करेल त्या वॉलचा. समजा त्या वॉलचा एरिया आला 4. किती आला, 4. आता मी बघल की त्या मॉलिक्युल्सद्वारे किती फोर्स अप्लाय होतोय. समजा त्या मॉलिक्युल्सद्वारे फोर्स अप्लाय होतोय 16 न्यूटनचा. मग मी फॉर्म्युला लावल. फॉर्म्युला काय आपला, फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स माझा 16 आहे, एरिया माझा 4 आहे. 4 1 जा 4, 4 4 जा 16. म्हणजे मला लगेच कळून गेलं की मधल्या पाण्याला एका वॉलवरती कितीने फोर्स लावतो, कितीने प्रेशर लावतोय तो, 4 पास्कल एवढा प्रेशर जो आहे तो अप्लाय करतोय त्या वॉलवरती. मग समजा इथनं ह्या वॉलवरती तो 4 पास्कलचा प्रेशर अप्लाय करतोय, तर आपण बघितलं की पाण्याचे मॉलिक्युल्स एका वॉलवरती जेवढं प्रेशर लावणार आहे तेवढंच बाकीच्या वॉल्स वरती पण लावणार आहे. आणि त्याच्यावरून आपण इझिली फाइंड करू शकतो की पूर्ण कंटेनर वरती आपला किती प्रेशर अप्लाय होणार आहे. ओके, ही आपली प्रेशर काढण्याची मेथड असते. फक्त फॉर्म्युले जे ते आपल्याला नीट लक्षात पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघू आता काय काय सांगितलंय. ऍट रेस्ट एक्झर्ट प्रेशर और फोर्स ऑन द कॉन्टॅक्ट. ओके, आता याचा मिनिंग काय रे, जे वॉटरच्या मॉलिक्युल सोबत किंवा कुठल्याही फ्लुइडच्या मॉलिक्युल सोबत जे पण कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहे त्यांच्यावरती कंटिन्युअसली फ्लुइड जे राहील ते काय करत राहील, प्रेशर अप्लाय करत राहील. ओके, प्रत्येक फ्लुइड जो राहतो तो हमेशा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये, मग भले वॉल असो किंवा कुठल्याही प्रकारचा सरफेस असो, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत राहते. याचं उदाहरण आपण मागे बघितलं ऍक्च्युली. जेव्हा तुम्ही स्विमिंग करायला जाता, ओके, स्विमिंग करायला तुम्ही जेव्हा वॉटरच्या मध्ये असता ना, तेव्हा वॉटरचे मॉलिक्युल जे ते कंटिन्युअसली तुमच्यावरती प्रेशर एक्झर्ट करत असतात. जेव्हा तुम्ही पाण्यावरती स्विमिंग करता तेव्हा खालच्या डायरेक्शनने पाण्याच्या मॉलिक्युल्सद्वारे तुम्ही कुठल्या ठिकाणाहून कनेक्ट असता, तर तुम्ही पाण्याच्या सरफेस सोबत कनेक्ट असता. मग पाण्याचे सरफेसचे जे मॉलिक्युल आहे ते तुमच्यावरती कंटिन्युअसली फोर्स किंवा प्रेशर जे ते एक्झर्ट करत राहतं. ओके, पाण्यासोबत आता आपण मगाशी बघितलं पाण्याच्या वॉल ज्या कंटेनरच्या वॉल ज्या कनेक्ट होत्या किंवा कॉन्टॅक्ट मध्ये होता, त्यांच्यावरती पाण्याचे मॉलिक्युल जे होते ते कंटिन्युअसली काय करत होते, प्रेशर अप्लाय करत होते. ओके, इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. These normal force F exerted by the fluid at rest per unit area of contact is called as pressure. प्रेशरची प्रॉपर डेफिनेशन दिली बघा. द नॉर्मल फोर्स, नीट लक्षात घ्या काय काय बोलतो आपण. द नॉर्मल फोर्स, पाण्याच्या मॉलिक्युल्स मधनं खूप जास्त फोर्स लावला जातोय का रे, नाही. नॉर्मल फोर्स आहे, निग्लिजिबल फोर्स आहे. म्हणून इथं बोलतो आपण द नॉर्मल फोर्स एफ एक्झर्टेड बाय द फ्लुइड ऍट रेस्ट.
एक्झर्टेड बाय द फ्लुइड ऍट रेस्ट, फ्लुइड जे रेस्ट वरती त्याच्याद्वारे एक्झर्ट केलं जाणार पर युनिट एरिया एका स्पेसिफिक एरियावरती ऑफ कॉन्टॅक्ट, जो कॉन्टॅक्ट मध्ये इज कॉल्ड प्रेशर, त्याला काय बोलता प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला काय बनवतो रे मग आपण, प्रेशरचा फॉर्म्युला म्हणतो आपला P इक्वल्स टू F अपॉन A. प्रेशरचं युनिट बनवा बरं, काय असतं कसं बनवू आपण. आता ज्यांना फॉर्म्युलावरनं युनिट बनवता येतं त्यांना युनिट लर्न करायची गरज पडत नाही. आणि मी आपल्या बेसिक लेक्चर्स मध्ये जवळपास 3 लेक्चर हेच सांगितलंय का फॉर्म्युलावरनं युनिट कसे बनवायचे राहतात. परत एकदा सांगतो बघा मी, फॉर्म्युलावरनं युनिट कसे बनवायचे. आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. ते लिहून टाकलं. फोर्सचं युनिट असतं न्यूटन अपॉन एरियाचं युनिट काय असतं, एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. ओके, एरिया शक्यतो आपण मीटर स्क्वेअरने मोजतो. व्हॉल्युमेट्रिक ऑब्जेक्ट असेल तर मीटर क्यूब असतं नाही का. आता मीटर स्क्वेअर आहे, ह्या कंडिशन मध्ये आपण काय करू रे, इथपर्यंत हे आलं आपलं प्रेशरचं युनिट. आता समजा मी मीटरला वर पाठवतो. ओके, मला मीटरला वर पाठवायचं तर मी कसं लिहेल, न्यूटन मीटर रेस टू -2. का बरं रेस टू -2, एखादी टर्म जेव्हा वरती जाते, वरती शिफ्ट होती, तेव्हा त्याची पॉवर जी असते ती मायनस होती. मग इथं न्यूटन मीटर रेस टू -2 आहे, न्यूटन मीटर मायनस स्क्वेअर आहे, हे प्रेशरचं युनिट आहे. आणि प्रेशरचं अजून एक युनिट असतं ते असतं पास्कल. पास्कल का बरं, तर पास्कल नावाच्या सायंटिस्टनी प्रेशर मध्ये जास्त योगदान दिलं होतं. त्याला ऑनर देण्यासाठी आपण काही कन्सेप्टचे युनिट जे ते सायंटिस्टच्या नावावरनं ठेवले. फॉर एक्झाम्पल फोर्सचं युनिट असतं न्यूटन. ओके, फोर्सचं ऍक्च्युअल युनिट न्यूटन असतं का, नाही, आपण ते काढले फॉर्म्युल्यावरनं. फोर्सचा फॉर्म्युला काय बनतो, मास इंटू ऍक्सेलरेशन. मग मासचं युनिट इंटू ऍक्सेलरेशनचं युनिट मिळून आपण ओरिजिनल युनिट बनवले. हे सायंटिस्टच्या नावांनी ठेवलेले युनिट्स आहे. ओके, सेम तसं प्रेशरचं ऍक्च्युअल युनिट काय असतं, न्यूटन मीटर स्क्वेअर. ओके, न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट असतं. आणि दुसरं युनिट काय त्याचं सायंटिस्टच्या नावावरचं पास्कल. दोन्ही युनिट आपल्याला लक्षात राहिले पाहिजे. ओके, हे बघितले आपण युनिट्स नंतर बघा, इफ एफ इज कॉन्स्टंट, जर फोर्स कॉन्स्टंट असेल, लागणारा फोर्स जो आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण मागाशीच एक्झाम्पल घेतलं, आपलं वॉटरचं कंटेनर आहे. ओके, एका कंटेनर मध्ये आपण वॉटर ठेवले, ते काय वॉटर काय करते, फोर्स लावते त्याच्या वॉल्स वरती, कंटेनरच्या वॉल्स वरती. तो फोर्स कसा राहणार आहे रे, आता कॉन्स्टंट राहणार आहे, कुठल्या प्रकारे चेंज होईल का, नाही होऊ शकत. मग जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. आता हे नीट लक्ष द्या, प्रेशर जो असतो तो कसा असतो, इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो एरियाचा. आता तुम्हाला ह्या सायन्सचा मिनिंग माहिती पाहिजे, एक म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि एक म्हणजे इनव्हर्सली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय रे, ही टर्म जर इन्क्रीज झाली तर ही पण इन्क्रीज होईल, किंवा ही जर डिक्रीज झाली तर ही पण काय होईल, डिक्रीज होईल. इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे उलट, ही जर वाढली, प्रेशर जर वाढला तर एरिया कमी होईल, एरिया जर वाढला तर प्रेशर कमी होईल, किंवा एरिया जर कमी झाला तर प्रेशर जास्त होईल. ओके, याला नीट बघू आपण थोडस. बघा, आता समजा एक भांड आहे. ओके, भांड फिक्स साईजचं आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकलं. आता याच्यामध्ये तुम्ही टाकता 10 लिटर पाणी. किती लिटर पाणी टाकलं, 10 लिटर पाणी. एरिया तसं काहीतरी समथिंग होता, 5 मीटर स्क्वेअरच्या आसपास त्याचा एरिया होता नाही का. त्याच्यामध्ये तुम्ही 10 लिटर पाणी जे ते टाकलं. आता दुसरं कंटेनर घेतलं एकदम मोठं वालं, याचा एरिया मोठा आहे, डबल आहे त्याचा एरिया, 10 आहे नाही का, आणि याच्यामध्ये तुम्ही तेवढंच पाणी टाकलं. काय होईल रे आता, मगाशी त्याचा एरिया एवढा होता, आता एरिया काय केला आपण, इन्क्रीज केला, एरिया वाढवला. एरिया वाढवला तर त्याच्यापासून लागणारा फोर्स, आता हे नीट लक्षात घ्या, एरिया तुम्ही कंटेनरचा वाढवलाय पण पाण्याचे मॉलिक्युल्स वाढले का त्याच्यानी, नाही, पाण्याचे मॉलिक्युल्स तर तेवढेच राहिले. त्यांच्याद्वारे लागणारा फोर्स केवढा होता, तेवढाच राहिला. पण ऍक्च्युअल मध्ये आता होतं काय, जास्त एरियामध्ये कमी फोर्स लागतोय. याचंच मिनिंग काय, तुम्ही एरिया वाढवला, एरिया जर वाढवला तर बरोबर तिथं प्रेशर जो आहे त्या ठिकाणचा तो काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. का बरं, कारण आता मॉलिक्युल्सला जास्त जागा भेटली, मॉलिक्युल्सला जास्त जागा भेटली तर ते दाटीवाटी करून एकमेकांना प्रेशराईज करून वॉलला प्रेशराईज करतील का, जास्त नाही करणार. ऑब्व्हियसली गोष्ट आहे नाही का. म्हणून आपण म्हणतो जर एरिया वाढला तर प्रेशर कमी होतो. इनव्हर्सली प्रपोर्शनल, प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया. प्रेशर वाढला म्हणजे एरिया कमी, जर प्रेशर कमी झाला म्हणजे एरिया जास्त आहे, किंवा उलट जर बोललो आपण, एरिया कमी तर प्रेशर जास्त आहे, आणि एरिया जर मी वाढवला तर प्रेशर ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. बरोबर. रिक्षाचं उदाहरण घ्या ना तुम्ही. आता समजा एक रिक्षा आहे,
त्याच्यामध्ये 2 जण बसले, तर 2 जाडे जाडे जण बसले, एकदम हेल्दी लोक बसले नाही का दोघं, आता तरी त्यांच्यामध्ये लागणारा प्रेशर जो आहे तो नॉर्मल आहे नाही का. त्याच्यामध्ये आता बसून दिला एखादा तिसरा. ओके, आता इथं पुढं मागं सरकून आपण तिसरा कस तरी बसवून दिला. आता काय आला, एरिया बदलला का आपण? नाही, एरिया तेवढाच ठेवला, त्याच्यामध्ये मॉलिक्युल्सची वाढ घातली. म्हणजे काय केलं आपण, त्यांच्यामध्ये प्रेशर जो आहे तो वाढवला, एरिया तेवढाच ठेवला. मग प्रेशर वाढला तर त्या तिघांना लागणारा एरिया काय झाला, कमी झाला. समजतंय का बघा. तेच मी त्या तिसऱ्याला काढलं, म्हणजे काय केलं, त्यांचा एरिया जो आहे तो वाढवून टाकला. आता एकालाच एरिया भेटतो सगळ्याचा सगळा, म्हणजे एरिया वाढला त्यासाठी, मग त्याच्यावरती लागणारं प्रेशर कसं आलं, ऑटोमॅटिकली कमी झालं. बघा एवढं सिंपल आहे. हे नीट लक्षात ठेवा, प्रेशर इज ऑलवेज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. कधी? जेव्हा फोर्स कॉन्स्टंट असतो तेव्हा. ओके, नेक्स्ट बघू. युनिट आपण आताच बघितलं, 2 प्रकारचे युनिट असतात आणि 2 प्रकारचे डायमेन्शन्स असतात. युनिट आणि डायमेन्शन बद्दल तुम्हाला थोडंसं सांगून देतो मी. बघा, प्रेशरचं युनिट आपण काढलं. प्रेशरचं युनिट काय आलं रे? काय आलं प्रेशरचं युनिट? प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया, म्हणजे न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. ओके, हे युनिट झालं. पण याच्यावरून आपण डायमेन्शन काढू शकतो का रे? सांगा बरं. नाही काढू शकत. याच्यावरून आपल्याला डायमेन्शन काढता नाही येणार. मग आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला आपला फॉर्म्युला यूज करावा लागतो. आता कोणता फॉर्म्युला, हे नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण काय काय घेतलंय ते नीट बघू. आपण घेतलाय प्रेशर साठी वरती घेतला न्यूटन आणि खाली घेतला मीटर स्क्वेअर. बरोबर. न्यूटन हे ओरिजिनल युनिट नाहीये, त्याच्यामुळे याचं डायमेन्शन काढण्यासाठी यूज केला जाऊ शकत नाही. मग डायमेन्शन काढण्यासाठी कुठलं युनिट वापरायचं? जे फोर्सचं युनिट ओरिजिनल युनिट आहे ते काढणं सुद्धा सोपं आहे. फोर्सचं ओरिजिनल युनिट कसं काढतो रे आपण? फोर्सचा फॉर्म्युला, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मास म्हणजे केजी, ऍक्सेलरेशनचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. मग केजी मीटर इंटू अपॉन सेकंड स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण लिहून टाकू. मग आपण लिहिला केजी मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर. ठीक आहे इथपर्यंत. हे झालं फोर्स अपॉन एरिया. एरिया म्हणजे काय? मीटर स्क्वेअर. आता हा मीटर स्क्वेअर गेला उडी मारून इथं इथं जाऊन बसला. ओके, मग मी त्याला लिहून टाकतो तिथं. बघा, सेकंड स्क्वेअर सोबत मीटर स्क्वेअर गेला. आता काय होईल रे, इथला 1 मीटर आणि इथला 1 मीटर कॅन्सल झाला, म्हणजे काय उरला? केजी उरला अपॉन सेकंड स्क्वेअर इंटू मीटर असं राहिलं नाही का. मग आता बघा बरं, आपल्याला लेंथ दिली का रे? दिली. किती दिली? मीटर दिलाय. इथं दिलाय ना मीटर. किती वेळा आलाय तो? एकदा आलाय. मग मी इथं काय लिहिलं? L⁻⁻⁻⁻. तुम्हाला माहिती आहे ना, जी टर्म खाली अपॉन मध्ये तिला आपण मायनस लिहितो. आता काय काय आलंय ना, फक्त तेवढंच लिहायचं. LMT लिहून टाकायचं किंवा MLT लिहा, तुम्हाला जे आवडेल ते लिहा नाही का, जसं सिक्वेन्स पटेल तसं. फक्त बघायचं आता लेंथ म्हणजे L म्हणजे काय असतो? लेंथ साठी. लेंथचं युनिट काय? मीटर. मग मीटर आले का इथं? बघायचं मीटर आले का इथं? आले बघा, हे बघा, हे मीटर दिसतंय आपल्याला. इथं मीटर आले. किती वेळा आले रे? एकदाच आले. अपॉन मध्ये म्हणजे मी लिहिला -1. ओके, त्याच्यानंतर मास. मास म्हणजे मासचं युनिट काय? केजी. केजी आले का रे इथं? आले बघा, केजी आले. वरती आहे, किती वेळा आलाय? एकदाच, म्हणजे मी +1 लिहिला. ज्या गोष्टी वरती त्यांच्यासाठी आपण +1 लिहितो, ज्या गोष्टी खाली त्यांच्यासाठी आपण मायनस लिहितो. जर 2 असेल तर 2 लिहायचे, 1 असेल तर 1 लिहायचं. त्याच्यानंतर टाइम आलाय का रे? टाइम. टाइमचं युनिट काय असतं? सेकंड. बघा बरं, आले बघा, सेकंद आले. किती वेळा आलंय रे सेकंड? 2 वेळा आलंय. कसं आहे? खाली, म्हणजे मी -2 लिहिला. बघा, आपलं डायमेन्शन तयार झालं. इतकं सोपं राहतं. जर तुम्ही जड पासून तयारी करत चाललाय ना, तुम्हाला सगळ्यांचे फॉर्म्युला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांचे युनिट काढता येतात, युनिट वरनं सगळ्यांचे तुम्ही डायमेन्शन तयार करू शकता, तर फिजिक्स मध्ये तुमच्यासाठी काहीच मुश्किल नाही. ओके, बघा याच्यानंतर नेक्स्ट बघू. इथं काय कन्व्हर्जन दिलंय स्केलर क्वांटिटीचं. बघा, 1 बार इक्वल्स टू 10⁵ पास्कल असतं, किंवा न्यूटन मीटर -2 म्हणू शकता, (-2 म्हणू शकता. त्याच्यानंतर 1 हेक्टा पास्कल इक्वल्स टू 100 पास्कल असतं नाही का. रेअरली विचारलं जातं, खूप कमी येतं, पण तरी लक्षात ठेवा नाही की काय काय ते. ओके, इथपर्यंत समजलं आपण काय काय बघितलं. आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं की प्रेशर म्हणजे काय असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की प्रेशर हा एरिया सोबत इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. त्याच्यानंतर आपण त्यांचं युनिट कसं काढायचं ते बघितलं. नंतर आपण बघितलं त्याचे डायमेन्शन कसं फाइंड करायचे. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय.